नमस्कार मित्र दिवाळी हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आनंदाचा सण. हा सण म्हणजे आनंदाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. यावेळी प्रत्येकाचं घर प्रकाशानं उजाळलं जातं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आनंद आणि उत्साह असतो. पण यावर्षी ना आपल्या राज्यातील काही घरांवरती अंधार पसरलेला आहे. यावर्षी मराठवाड्याला पुन्हा एकदा त्या महापुरानं तडाखा दिला आणि दिवाळी तोंडावरती असताना अनेकांची घरं, शेती, अगदी गुरंढोरं देखील डोळ्या देखत वाहून गेली. खूप कष्टानं आणलेलं उभं पीक वाहून गेलं आणि सगळ्या स्वप्नांचं चक्काचूर झालं. मग अशा शेतकऱ्यांसाठी किंवा इतर लोकांसाठी दिवाळी असून देखील त्यांच्या घरात जणू काय अंधारच आहे. पण या पार्श्वभूमीवरती सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक लघुनाटिका सादर केलेली आहे. त्यांचं विशेष कौतुक. लघुनाटिका आहे दिवाळी मानवतेची व पर्यावरण पूरकतेची. दिवाळी मानवतेची व पर्यावरण पूरकतेची. हॅलो, काय रे देवा? अरे काय नाही, ये की. अरे काय रे, काय महत्वाचं? अरे पेपर कसा गेला? अरे लय सोप्पा बघ, आता कबड्डीची मॅच बघत बसली. अच्छा, उद्याच्या पेपरचं काय? अभ्यास सगळा झाला बघ आता. बर, येतो का चौकात? बर, आलो. काय रे, काय महत्वाचं काम काढलंय काय? काय नाही, आता सुट्टी लागते दिवाळीला. उद्यापासून जादा तास बीस, काय टेन्शन नाही. काय नियोजन मग? अरे काय नाही, मी तर किल्ला बनत बसणार आहे. सगळं झालंय, आता फक्त लेप लावायचे. बर शिवड्या, तुझं काय? अरे कसला काय किल्ला बिल्ला करायचा, मस्तपैकी आपण माझ्या काकाला स्टॉल आहे, मग तिथे जाऊन मस्तपैकी फटाकडे वाजवते. कशाचं काय करायचं? अरे तू असं काय म्हणतोय? तुला किल्ला आवडत नाही? किल्ला तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व आणि कर्तृत्व यांचं प्रतीक आहे, आणि तू म्हणतोयस किल्ला आवडत नाही? हक्काने मित्रांनो, बोला की. अरे आणि तू म्हणतोयस की मला किल्ला आवडत नाही? अरे आपण जे किल्ला सादर करतो तेच आपल्या किल्ल्याचे अभिवादन, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे आपण अभिवादन करतो त्याचं ते प्रतीक ठरतं. चालतंय, आता मी नाही फटाके फोडणार आणि मी तुझी आता मदत करणार किल्ला बरोबर. चालतंय. अरे तू पण करणार का त्याला मदत? हो. आणि तुला आठवते का शिवड्या, आपल्याला मागच्या वर्षी मॅडमनी सांगितलेलं की फटाके वाजवू नये, त्यानं काय दुष्परिणाम होतात. त्याचबरोबर जर आपण फटाके वाजवले तर त्यानं प्रदूषण होतं आणि हृदयरोग व बहिरेपणा येऊ शकतो. तर मग तू काय ठरवलंय, वाजवणार काय वर्षी फटाके? नाही, आता या वर्षी नाही वाजवणार. आता आम्ही यशराजवर किल्ला बनवणार. येशील ना आम्हाला किल्ला बनवायला? हो चालतंय की. अरे देवाशिष, पण तू काहीतरी म्हणत होतास ना माझी शाळेचं तुझ्या? हा, अरे आमच्या शाळेत काय झालं माहितीये का, त्या दिवशी परवा चित्रकलेचा पेपर होता आणि पोरांनी फटाका दिलं. सरांनी धरलं, खटावकर सरांनी, खाडे सरांनी, काक सरांनी आणि दगड सरांनी ती बार फोडली. असं ओढलं का विकेट. अरे लय भारी. मग धुवायलाच पाहिजे चांगलं त्यांना. शाळा ही विद्येचं मंदिर असतं आपल्या, त्यात फटाका आणणं पापच की. तुला धुतलं पाहिजे. पाप आहे. अरे देवाशिष, मला एक कळणार, तुझं नियोजन काय रे दिवाळीचं? अरे मी ह्या वर्षी परवा आमच्या आशाग्राममधले विद्यार्थी आलेले, मी त्यांच्याकडून दिवे व आकाशकंदील घेतले. माझ्या घरच्यांना खूप आवडलं. माझ्या घरच्यांनी पण माझं कौतुक केलं. सांगायचं म्हणजे आपण आपली दिवाळी तर आनंदी बनवतच असतो, पण आपण नेहमी आपल्या दिवाळीत असा प्रयत्न केला पाहिजे की आपण दुसऱ्यांना पण आनंदी बनवलं पाहिजे. बरोबर आहे तुझं. अरे देवाशिष बोल की. अरे काय सांगू तुला, मला खूप वाईट वाटतंय. मागच्या आठवड्यात मी बातम्या बघत होतो की मराठवाड्यात खूप पूर आलाय. तो शेतकऱ्यांचा आक्रोश, लहान मुलं, त्याचबरोबर डोळ्यासमोर वाहून जाणारी गुरंढोरं बघून फार वाईट वाटतं. अरे ते शेतकऱ्याचं काय होत असेल, ह्या बळीराजाला काय वाटत असेल. दिवाळी तोंडावर आली, डोळ्यासमोर पिकत आलेलं पीक, आपली मेहनत थोड्या पावसानं त्या वरून राजानं हिसकावून नेली. त्याला फार वाईट वाटत असेल.
मला मला समजतंय आपण सगळी शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला देखील माहित असेल, पण आपण काय तर त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून मी ह्या वर्षी ठरवलंय की मी जे फटाके घेणार आहे का नाही त्याच्याऐवजीचे पैसे, आणि त्याचबरोबर आता आपण सगळीजण नवीन कपडे घेणार का नाही, तर त्या नवीन कपड्याचे पैसे मी हे सगळे पैसे एकत्र घेऊन एखादी शेतकऱ्यासाठी त्या भेटवस्तू किंवा काही पैसे त्यांना मदत करू इच्छितो. ह्यातून थोडं का होईना त्यांची दिवाळी आनंदी होईल व माझ्यामुळे त्यांना मदत होईल. सरकार कधी मदत करेल ते आपल्याला माहित नाही, पण आपण जर आपल्या शेतकऱ्याला मदत केली तर चांगलं आहे, कारण ह्यो जगाचा पोशिंदा आहे. आणि आज जर त्याच्यावर संकट आलंय तर आपण नाही उभं राहिलं तर कोण उभं राहणार. बरोबर आहे आशिष तुझं, मीही तुला मदत करेन, पण आपण त्यांना मदत कशी करायची? अरे परवा माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काही लोक त्या क्षेत्रात भेट द्यायला जाणार आहे, तर आपण आपली मदत त्यांच्याजवळ पाठवून देऊया का? हा चालतंय, उत्तमच झालं मग हे. हा मग असं सगळ्यांनी घरच्यांना विचारा, पैसे काढा, तुम्हाला जी भेटवस्तू जी वाटती आहे ती काढा आणि मला उद्या भेटा, आपण त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांना देऊया. चालतंय, हे उत्तमच झालं मग. हा बर, येतो. गुड नाईट. गुड नाईट.